पाहायला मिळालेला आहे. कालचं थोडंसं वातावरण वेगळं होतं, आज थोडासा हवेचा वेग आहे, कारणास्तव निश्चितच फलंदाजी चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामधलं रात्रीचं वातावरण एवढं वेगळं झालं होतं ना, अक्षरशः म्हणजे मैदानामध्ये दव पडलं होतं, जास्त ड्यू फॅक्टर जास्त होता. कारणास्तव कालचा दिवस म्हणजे चेस करणं मुश्किल झालं होतं. पहिल्या वेळी ज्याने स्कोर केला तो निश्चितच थोडा समाधानकारक स्कोर झाला तर निश्चिंत होत असं होता आणि तेच कालच्या आपल्याला पाहायला भेटलं. पण आजचा दिवस वेगळा असणार आहे, संध्याकाळचं सत्र अजूनही वेगळं असणार आहे, निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे संध्याकाळी. नक्कीच त्याचं कारण यात ड्यू फॅक्टर मॅटर करेल. या मैदानावरती ग्रीनरी असलेले मैदान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं ऐतिहासिक मैदान. चला मॅचला सुरुवात. पहिला बॉल हेमंत तयार. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, सॉफ्ट हँडने चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एका गोष्टीचे उल्लेख नारंगीच्या मैदानावरती शांताराम सर सातत्याने केले जात आहेत. तुमच्याकडे बॅटिंग तुमच्याकडे बॉलिंग असणं गरजेचं आहे, पण नारंगीच्या मैदानावरती तुमच्याकडे सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा असणं खूप गरजेचं आहे. ज्याच्याकडे सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे तो संघ फायनलच्या जवळपास निश्चित होणार आहे. नक्कीच तू म्हटलं म्हणजे फिटनेस लेवलला तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने इथे वापर करू शकता. जी चांगला फिटनेस असणं गरजेचं आहे. तू उल्लेखसुद्धा चांगला केला होता आधीच्या 2 मिनटं अगोदर की 40+ म्हणजे काय, तर एक चांगलं हेल्थ ठेवण्यासाठी जो आपण फिटनेसला आपल्या चांगला राखण्यासाठी जो आपण प्रॅक्टिस सराव करतो ना तो महत्त्वपूर्ण असतो. नंदू पेडवकर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. खूप दिवसानंतर ह्या खेळाडूला बघतो. डावखुरा खेळाडू आहे, चांगला बलाढ्य चौकार षटकार मारण्याची आत्ताचबाजी करण्याची याच्यामध्ये ताकद कुवत आहे असा हा खेळाडू पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज नंदू पेडवकर मिराज संघाकडून पाहायला मिळतोय. पहिलं 2 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती एक. हेमंत मात्र चांगली गोलंदाजी करतात. आपल्यामध्ये असलेलं व्हेरिएशन नजाकत दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतात. माहीत आहेत घरच्या मैदानावरती आपण खेळतोय, घरच्या मैदानाचा थोडा जास्त अनुभव आहे, बेनिफिट आहे तो टीम नारंगी मास्टर बी संघाला आणि तो दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. आणि क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो ना जो प्रत्येकाला नेहमी आवडत असतो. प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी करण्याची इच्छा आकांक्षा सर्व काही घेऊन येत असतो आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती घेऊन येत असतो. असा खेळ क्रिकेटचा खेळ आणि त्यातला त्यात 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहतायत. षटका दरम्यान पुढचा बॉल. हेमंत पुन्हा तयार. फटका छान खेळला, ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे, पाठीमागे बॅकअप असल्या कारणामुळे तिथे मात्र बॉल अडवला गेलाय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाब्याने धावफलकावरती धावा पाहिल्या तर पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. नक्की 3 धावा 3 चेंडूनंतर हा चेंडू बघितला. दिलीप याच्या वरून गेला, नमस्कार करताना गेला. मात्र राजू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं राजू पटेल यांच्याकडून. धावसंख्या 3 वस्ती रावली असताना हेमंत घरात गोलंदाजी मार्कवर कर्णधार आहेत स्वतः बी संघाचे. NCC बी संघ पाहायला मिळतोय. नंदू पेडवेकर चांगली फलंदाजी करताना दिसणारे यात काही शंका नाही. मीरा संघाचा एक बलाढ्य खेळाडू. 1 धाव येते पुढच्या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. राऊंड विकेट गोलंदाजी करताना दिसला जेव्हा डावखुरा फलंदाजाला नंदू पेडवेकर, तेव्हा आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसणार आहे जेव्हा रमाकांत पाटील फलंदाजी करताना दिसणार आहे. हा बघा, ह्याला जास्त पळवलं का असंच होणार आहे. कमीत कमी पळवायचा प्रयत्न केला तरच चांगला फिटनेस राहील, ना अन्यथा तो शेवटच्या वेळी इथे येऊन बसेल. कैलास पाटीलचा जास्त जाऊ धावू शकतो. पुढील चेंडू हाताळा जातोय, बघायचा आहे. चांगला चेंडू, सुरेख चेंडू. थोडासा चेंडू निघून गेला बाहेर निघाला कारणाचं वाईटचा इशारा येतोय. मात्र चेंडू सुरेख टाकला गेला होता. मात्र लेग ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळणे थोडंसं क्रिजच्या बाहेर, थोडा म्हणजे खूपसा बाहेर गेला आणि चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथे काउंट केली गेली. धावफलकावरती धावा 5. पहिल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपल्यात. हेमंत मैदानावरती गोलंदाजी करतात. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रमाकांत. पुढचा बॉल. पुढे मात्र आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तिथे मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टांवरती आपण पाहिलं तर बॅट या पाय या दोघांपैकी एक गोष्ट लागलेल्या आहेत. त्यामुळे हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज मैदानाच्या बाहेर. रमाकांत बॅक टू दी पवेलियन. गॉन. आहे आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. पहिला 5 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 5.
40+ क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नव्हे तर खेळाडूमध्ये असलेला मेन म्हणजे 40+ क्रिकेट. संघनिष्ठा, आत्मीयता, एकात्मता या साऱ्यांचा जोड म्हणजे 40+ क्रिकेट. एकमेकांना सांभाळून सुखदुःखात समरस होऊन जीवनाचा सार म्हणजे 40+ क्रिकेट. आनंदाचा उच्च समस्थिती, मैत्रीचा खेळ म्हणजे 40+ क्रिकेट. जीवनाच्या रहदारीत प्रेमाची वाट निर्माण करणं म्हणजे 40+ क्रिकेट. कोणाला वाटेल हा खेळ आहे, हा खेळ नव्हे तर एकमेकांमध्ये असलेला मेळ म्हणजे 40+ क्रिकेट. स्नेह, याच्यासाठी स्नेह हा शब्द अजून चांगला. मेळ आणि स्नेहमध्ये आपली आपुलकी सगळी दिसते. सुरेख चेंडू हाताला जातो मैदानामध्ये. आदला चेंडू तू बघितला, रिप्लाय बघितला नव्हता. रिप्लाय असा होता, आधी वाटलं होतं की उजवा पायाने एष्ट्या उद्ध्वस्त होतात का काय, नाही तसं न करता डाव्या पायाने एष्टी उद्ध्वस्त झाली. रमाकांत भाऊजी आऊट झाले. ते सुरेख गोलंदाजी पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळते. 5 धावा फक्त. पहिल्या षटकात खेळ संपला. धावा फलकावरती 5. शिस्तबंधन आणि सैराट या साऱ्यांचा मेळ म्हणजे 40+ क्रिकेट. उत्साह, चैतन्य, उत्सव साजरा करण्याचा खेळ म्हणजे 40+ क्रिकेट. जीवनाच्या वेळेचं आयोजन, नियोजन आणि सहानुभूतीचा खेळ म्हणजे 40+ क्रिकेट. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी आहे तो दिला जाणार आहे. जोनसना विनंती असेल आपण या. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय महेश मांगेला साहेब यांच्या शुभ सभा. पहिला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे NS भाईंदर संघाचे खेळाडू आहेत. जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला होता ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश मांगेला साहेब यांच्या शुभ मात्र दिला जात आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा. शांताराम सर, पहिल्या षटकामध्ये नारंगी संघानं या मैदानावरती आपलं वर्चस्व निर्माण केलंय, चांगली गोलंदाजी केल्यात, 1 विकेट मिळवल्यात आणि कमी रन दिलेत 5. नक्की सुरेख गोलंदाजी प्रत्यक्षी पाहायला भेटलं. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळला गेला. हेमंत घरा त्यांच्यावर स्वतः कर्णधार आहेत. त्याला जबाबदारी माहिती होती आणि त्या जबाबदारीचा प्रत्यक्षरित्या आपण कसा उपयोग करायचा उपयोग करून घेतला हेमंत घरत यांनी. संदीप सँडी गोलंदाजी मार्कवर. नंदू पेडवेकर एक बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतो. सुरेंद्र म्हात्रे जे नॉन स्ट्रायकर एंडला हा सुद्धा बलाढ्य खेळाडू आहे. एक चांगले खेळाडू, यांची नावं खूप उंचावर आपण बघितलेली आहेत. असेच खेळाडू आपल्याला सध्या स्क्रीनवर दिसत आहेत. संदीप, हा चेंडू सीमारेषे पार. क्षेत्ररक्षण काहीसं वेगळ्या पद्धतीने लावलं गेलेलं दिसतंय. जो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वर ठेवला गेला, आखूटपचा चेंडू हाताळला गेला मी म्हणेन धनंजय, आणि त्याचा पुरेपूर फायदा नंदू पेडवेकरांनी घेतला आणि चेंडू सीमापार पाठवला 6 धावांसाठी. उभी पाठीशी थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती आपण पाहिलं असेल तर थोडा लांबही टाकला होता. मोका भेटला, चान्स भेटला, प्लस सिलेक्शनच्या बाहेर होता आणि शॉर्ट बॉलला बरोबर वापर करत असताना नंदूच्या बॅटमधून षटकार आले आहेत. आणि षटकार कोणाच्या अगेन्स्ट आलाय? संदीप किनीच्या अगेन्स्ट आलाय. मी म्हणेन, मी धनंजय मानेन की फाईन लेग डीपवर असणं गरजेचं आहे, कारण आखोट्याचा चेंडू येतोय. नंदू पेडवेकर लेग साईडचा ताकदीचा खेळाडू आहे, तो त्याचा वापर करणारच आहे ना. हा हवेत बघायचा झेल होते का? प्रकाश पाटील चेंडू खाली नाही, 1 बाउन्स पकडतो. 1च धाव येताना दिसणार आहे आणि धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते ती 12 धावसंख्या. यस, धावसंख्या आता वाढताना पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. संदीप किनी सँडीच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. तोही मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूला सुरेंद्र आहेत, त्यांना स्ट्राईक मात्र तितकी मिळालेली नाहीत. या मॅच मध्ये नंदू याने 5 चेंडूमध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत आणि डिजिटल आकड्यामध्ये सध्या मैदानावरती बॅटिंग करतायत. अशाच रीतीने जर बॅटिंग केली ना तर 36 पर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. पण मीरा मास्टर काय विचार करतो? 36 नाहीत तर किमान 40 धावेच्या प्लस विचार ते करतायत. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल, फटका, आणखीन एक सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉल अडवण्यामध्ये यश लाभलंय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय. जय किसन अर्थात जाकी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉलला अडवत असताना 2 धावा येत आहेत. धावफलकावरती धावा 14 धावा, 1 गडी बाद. नक्की सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर सुद्धा 2 धावेवर होत असलं तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय. परत एकदा 4 धावा इथे त्याच रिजनमध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू रिव्हर्स स्विफ्टच्या पद्धतीने खेळला गेला. धावसंख्या 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते धावसंख्या धनंजय 18 या धावसंख्येवर दुसरं षटक चालू असताना. एक गोष्ट आहे मैदानावरती, आता मागचा खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समॅन होता, आता राईट हँड बॅट्समॅन उलटी बॅट वापरलेत. आणि दुसरी गोष्ट, ते फिल्डिंग पोझिशन जाणून बॅटिंग करतायत. नारंगी संघ ज्या अगेन्स्ट फिल्डिंग लावतात त्याच्या उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. हे क्रिकेट मधलं सर्वाधिक महत्वाचं खेळ आहे. अनुभव ना, ह्यालाच म्हणतात अनुभव. फलंदाजी अनुभव फलंदाज आहे हे पाहायला मिळते. हा चेंडू बघा, एकदा प्रकाश क्षेत्ररक्षण करतो. 2 धाव होतील का शंका नाही. थ्रो ए पर्यंत निश्चितच 2 धाव पूर्ण पाहायला मिळतात.
धावफलकावरती धावा आहेत 20. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. 6 डबल डबल 4 सिंगल या आकड्याने धावसंख्या धावफलकावरती 20च्या घरामध्ये पोहोचल्यात. रन येण्यासाठी सुरुवात झालेली आहे टीम मीरा मास्टर या संघाची. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. 35चा खेळाडू आहे, 35 इयर्सचा खेळाडू असल्या कारणाने निश्चितच फलंदाजी अनुभव असायला हवा, कारण मास्टर्सचं क्रिकेट आणि ओपनचं क्रिकेट ह्यामध्ये खूप फरक आहे, डिफरंट आहे. हा डिफरन्स सुद्धा इथे पाहायला मिळतोय. हा प्रयत्न होता परत फायनलकडे मारण्याचा, मी म्हणेन सुरेंद्रांचा हुकला जातोय. षटक दुसरं पूर्ण होतंय का? हा नक्की दुसरं पूर्ण होत असताना 20 धावा. शांताराम सर, जसं एक स्पर्धेमध्ये आम्ही नेहमी आग्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या 40+ स्पर्धेमध्ये समालोचन करतोय, त्यावेळी असंही होतं की 35-40चे जे खेळाडू आहेत ना, त्यांची बॅट जितकी नाही लागत त्याच्यापेक्षा 50च्या वरचे खेळाडू सिक्सर चौकार ठोकून जातात. आपण दरवेळी असं म्हणतो की 40+ क्रिकेट आणि त्याच्या अभावाचं क्रिकेट, म्हणजे येणारे कालांतराने 40चे खेळाडू 35चे खेळाडू आहेत, पण त्यापेक्षाही मी म्हणतो की 50चे जे खेळाडू असतात ना, त्यांचा अनुभव सर्वात जास्त असतो. तगडा अनुभव म्हणायला हरकत नाही ह्या गोष्टीला, कारण त्याच्याकडे ना त्या आयुष्याचं जे क्रिकेट आहे तिथे जो लावलं गेलेलं असते पणाला, आणि हेच दिसते ज्या वेळेला ते मैदानात उतरतात. बहुतांश खेळाडूला आपण ज्यावेळी त्यांचं वक्तव्य ऐकत असतो त्यावेळी त्यांनी एकच गोष्ट म्हटलेली असते की पहिल्यांदा खऱ्या अर्थानं ते यूट्यूब लाईव्ह जर आमच्या कालामध्ये असतं ना, तर कदापि या स्टेजपेक्षा आम्ही खूप मोठ्या स्टेजला असतो, खेळत असतो, आणि आज ते 40+चे खेळाडू भरपूर मोठ्या स्टेजला आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले असते. फलकावरती 2 ओव्हर नंतर 20. 10ची सरासरी चांगली आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या, पण 5 नंतर 5 नाहीत, तर थोडं दुप्पट ट्रिप्पट वेगाने धावसंख्या वाढवल्यात आणि ती 15ने वाढवत असताना 20च्या घरामध्ये योग्य धावसंख्या मला वाटतं की मीरा मास्टरने आतापर्यंत बनवले. योग्य धावसंख्या म्हणायला हरकत नाही. 10च्या सरासरी चाललाय सध्या तरी. 20 धावा होताना जगदीश भाई गोलंदाजी मार्क बदल केला जातोय. तिसरा षटक वैयक्तिक राऊंड विकेट गोलंदाजी करतील का? हां नक्कीच. नंदू पेडवेकर आहे डावखुरा गोलंदाज फलंदाज, या कारणाचं राऊंड विकेट गोलंदाजी करणार आहेत. अनुभवी हा खेळाडू पाहायला मिळतो जगदीश भोईर सारखा, ज्यामध्ये ऑफ ब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी करण्याची कुवत आहे, ताकद आहे. पहिलाच चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पुन्हा, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते सुरक्षित. 2 धावा आणि अजून एक धाव पळून काढली जाते. 3, चौथी होतंय का बघूया काय चाललंय. आणि इथे तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलेला आहे. रनआउटचा आहे का? चला, क्रुशल मोमेंट आहे. आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे हे डिसिजन दिलेत. तिसरे पंच आता बिझी होणार आहेत. धगधग 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 आता होऊ लागलेले आहेत. 1 रन घेतलेत. त्याच्यानंतर दुसऱ्या धावेसाठी ती धाव पूर्ण झालंय नाही झालेत त्याची चर्चा सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. ज्यावेळी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले त्यावेळी ते क्रीज मध्ये पोहोचले. त्याच्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला, फेकी करण्यात आली, त्यानंतर गॅदर करण्यात आला. त्यावेळी काय घडलं होतं? चला, चौथ्या धावेसाठी फलंदाज बाद असणार आहेत. यस, 1 मिनिट. डीजे तिसऱ्या दुसरी धाव ज्यावेळी पूर्ण झाली त्यावेळी आउट नाहीये. त्यावेळी ते क्रीज मध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांची बॅट आहे ती बॅट बरोबर क्रीजच्या अगोदर स्लाइस झाली होती आणि स्टंपच्या पुढेही गेले होते. त्यामुळे ती दुसरी धाव सेफ रित्या पूर्ण केली गेली होती. तिसरी धाव ज्यावेळी घेतली त्यावेळी तिसरी धाव कंप्लीट झाली आणि चौथ्या धावेसाठी ज्यावेळी धावत होते त्यावेळी खेळाडू आपण पहिल्यांदा धावचीच्या स्वरूपाने बाद झाल्यात. धावा फलकावरती लगावल्यात 23-23. चला, नवीन खेळाडू नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. चंद्रकांत भोईर आपल्या खार्डी गावचे खेळाडू आहेत. सध्याच्या कालावधीमध्ये क्रिकेट खेळत असताना आपण नेहमी पाहिलेल्या त्या खेळाडूला
आज मैदानाच्या आतमध्ये तो कशा प्रकारे इनिंग पेश करेल ही महत्वाचं असणार आहे. चंद्रकांत भोईर या संघाच्या माध्यमातून मीरा मास्टर संघाच्या माध्यमातून सातत्याने 40+ क्रिकेट खेळत असताना आपण त्यांनाही पाहिलेलं आहे. आज संधी मिळालेली आहे चंद्रकांत भोईर यांना. पाहूया कशा प्रकारे ते बॅटिंग करतायत. रन झालं 23 विकेट गमावल्यात 2. दुसरा गडी बाद होताना दिसतोय. चौथी धाव घेताना तो गडी बाद झालेला नंदू पेडवे सारखा चांगला खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा होती. चौथी धाव करताना बाद झालेला आहे. दुसरी धाव जेव्हा पार होत होती ना तेव्हा क्रीजमध्ये पूर्ण धाव पोचला होता नंदू पेडवेकर. त्यानंतर मात्र तिसरी धाव झाली. चौथ्या धावचं बेत केला आणि गडी बाद क्रम वाढला गेला. 23 धावा. 2 षटकं 1 चेंडू मागे 23 धावा. जगदीश भोईर गोलंदाजी मार्कवर पुढला चेंडू हाताळताना दिसणार. रमाकांत चंद्रकांत सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. आपलं खातं सुद्धा उघडायचं बाकी आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू शरीरावर आढळला जातोय. इथे काय घडतंय बघायचं. गडी बाद. रनआउट बाद होतं इथे. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला म्हणायला हरकत नाही का. यस तसं काही घडलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलवरती चेंडू डॉट येत होता त्यावेळी आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट आलं चंद्रकांत भोईर यांची. धावाधफलकावरती 23 गमावलं. तिसरा विकेट. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. चंद्रकांत बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. दफलकावरती 2.2 चेंडूचा खेळ संपला. 23 गड्याच्या मोबदल्यात सुरेंद्र आणि प्रीतम ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि जगदीश चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताय. जगदीश भोईर ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळत आहेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. पाठलाग केला जातोय बॉलचा. 2 कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. शांताराम सर इथे एक सिंगल होती. सिंगलच्या जागी अगदी 3 धावा आल्यात. क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळालेत आणि त्याचा फायदा घेत असताना धावसंख्या 26. हा नक्की 3 धाव आहे. ते सिंगलचं जे परिवर्तन 3 धाव येतं ते ना तेव्हा निश्चितच थोडासा गोलंदाज नाराज होताना दिसतोय. ह्या बघा क्षेत्ररक्षक कसं चुकला जातोय. कैलास पाटील हा प्रयत्न केला गेला. हातातून चेंडू निसटला आणि मागे पळतोय परत आणि 3 धावा इथे पाहायला मिळतात. धावसंख्या 26 जाऊन पोहोचली असताना दुसरं षटक पूर्ण होऊन 3 चेंडू नंतर प्रीतम गावड कोण विसरणार आहे खेळाडूला. सुरेंद्र मात्रे हा खेळाडू सुद्धा बलाढ्य फलंदाजी करण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतरच्या वातावरणामध्ये थोडासा बदल होईल मी म्हणून धनंजय, कारण फ्लड लाईट्स ऑन होणार आहेत आणि त्यानंतरचं वातावरण थोडंसं वेगळं होईल आणि त्यानंतर संध्याकाळ होता होता अजूनही वातावरणामध्ये बदल होणार आहे. यस कालचा दिवस जसं आपण उल्लेख केला की 1:30च्या सुमारास आपण गेलो होतो. आजचा दिवसही तसाच असणार आहे. ओ फटका छान खेळला. हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी. संदीप किनी सँडीप पोहोचलाय. बहुधा तो कॅच कधी सोडत नाहीत. त्यानं कॅच मैदानावरती कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन गॉन. फेमस मुंडा क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. फेमस मुंडा क्रिकेटर साऱ्यांची करतो गेम ओव्हर. थँक्यू. धावाधफलकावरती पाहिलं तर 26 विकेट गमावला. चौथा या षटकामध्ये जगदीश भोईर कमबॅक करताना शांताराम सर पाहायला मिळतात. मागच्या षटकामध्ये 15 आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 5 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 6+ विकेटही घेतल्या आहेत. ते जगदीश भोईर यांनी कमबॅक म्हणावा लागेल. 6 मध्ये तुम्ही बघितलं असेल ना 2-3-3च्या धावा आल्यात. त्या कारणाचं 6च्या धावा. अन्यथा विकेट्स निश्चितच आपल्याला बघायला मिळतात. जवळपास 3 गडी बाद होताना दिसतात या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी जगदीश भोईर यांची पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकामध्ये मिस्टेक होते. ते ओव्हरथ्रोला धावा येतात. ह्या कारणाचं ह्या धावा वाढताना दिसल्या होत्या या षटकामध्ये. विश्वजित स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असताना क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजा करून. मात्र थोडासा चेंडू बाहेर निघून जातो. धनंजय नाहर वाईटचा इशाऱ्यात एक अवांतर धाव पाहायला मिळते आपल्याला. पाहू शकतात ॲक्शन रिप्लेमध्ये आपण ऑफ्टमच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा काउंट केलात. धावा 27-27. पुन्हा एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? हो तर दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न मैदानावरती केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये खूप चांगली पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सुरेंद्र, दुसऱ्या बाजूला विश्वजित खूप वेगानं धावतायत. रन 2 ने कंप्लीट करत असताना धावा फलकावरती 29 लॉस ऑफ 4 विकेट. विश्वजित 1 बॉलमध्ये 2 धाबा ताना बनवल्यात. सुरेंद्रनं 6 बॉलमध्ये 11 धाबा बनवल्यात. या ओव्हर मधला शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. जगदीश पुन्हा तयार.
ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. आता विकेट किपर थोडंसं चुकी करतात, त्याचा फायदा मैदानावरती एक सिंगल मध्ये होईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय समाप्त आणि 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं धावा फलकावरती बनवल्या गेल्या 30 धावा. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार मागतान सोनियाचा हार. तर निश्चितच 3 षटकामध्ये 30 धावा, 3 षटकानंतर 30 धावांचा इथे आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो स्कोरिंग कार्डमध्ये. पहिल्या षटकामध्ये 5च धावा आल्या असतात, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा येतात आणि या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद होत असताना सुद्धा 10 धावा येताना दिसत आहेत. काहीतरी कानमंत्र राजा घरात घेऊन गेलेत का? दुसऱ्यांदा जाताना दिसले मध्ये. आज हेराफेरीची वेळ आहे का राजाभाऊ? आम्ही कुठे दुसरं काय बोलतो, लपून ना नेलं म्हणजे पाणीच आहे. तर शेवटचं षटक चालू आहे. जय किसान. ओ पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकलाय. पंच वळतात परशुराम पाटील गंभीर सर आणि दर्शवतात हा बॉल वाईट. एक्स्ट्रा रन काउंट होईल. धावा फलकावरती 31, 31, 4 विकेट. काय वाटतं शांताराम सर, किती रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न व्हायला हवा नारंगी मास्टर कडून? आताच बघताना मी म्हणे 35-36 होणं रोखायला हवं असं मला वाटतं. मात्र त्यांचा विचार असेल, मी म्हणे मीरा सांगत 40च्या प्लस होणं गरजेचं आहे त्यांना. तो प्रयत्न केला जाईल. 2 चांगले खेळाडू पाहायला मिळतात, सुरेंद्र आणि विश्वजित. हा बघा रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आणि ह्याचाच फायदा प्रत्येक वेळी बघितलेला आहे. हा सुद्धा ओव्हर थ्रोच्या धावा, मिसफिल्डच्या धावा, ह्या इतक्या धावा झाल्या ना त्याच्यानंच हे टार्गेट फुगलं गेलेलं आहे, म्हणायला हरकत नाहीये. ना एक शब्द आपण वापरला होता हेराफेरी. नक्की तो आता कोणासाठी वापरला होता नाही माहीत. कदापि बॅट्समॅनसाठी तो वापरला होता की फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आता खेळाडूंसाठी वापरला होता, त्याही गोष्टीची चर्चा सध्या रंगलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फेरा आलेला आहे कोणावर तरी हे म्हणायला हरकत नाही. धावा येतात तिथे, धावा येतात आणि त्या संघासाठी जरुरी आहेत. मी म्हणजे मीरा संघाला ते येताना दिसत आहेत. ओव्हर थ्रोची धाव आलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षक होताना ओव्हर थ्रोच्या धावा येणं हे रोखायला हवं. नारिंगी संघाने हे रोखायला हवं. 34 धावा, 4 गडी बाद. जय किसन पुन्हा तयार. पुढचा बॉल. ओ स्विचिटचा मन मात्र आधी बनवलाय. चेंडू हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात बॉलवरती. बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही मैदानावरती बॉल सोबत प्रयत्न तोच आहे खेळण्याचा, पण आता तिथे रनआउटची संधी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज मैदानाच्या थँक्यू. चला आता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पंचाने बाद घोषित केलं. रन 36, 36, 5 विकेट्स आफ्टर 3.2 ओव्हर्स. 3.2 चेंडूचा खेळ संपला. 36 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. एक वाईट, एक ट्रिपल, एक डबल. पुढचा मॅच होणार आहे नवघर संघ आणि कोलशेत. दोन्ही संघाचे कर्णधार. चला टॉस साठी आपल्याकडे वेळ कमी आहेत, ही आपणास विनंती असणार आहे. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत, त्याच्या पूर्वी आपल्याला येणं गरजेचं आहे. नवघर आणि कोलशेतला हा सेकंड कॉल आम्ही या ठिकाणी देतोय. आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आहे. रन झालं 36, 36 धावा 5 गडी बाद. ओ फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय, कडक खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनोद यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटका. थँक्यू शांताराम सर. हा खेळाडू जर पाहिलं तर बाहुबली खेळाडू दिसतोय विनोद. आणि ज्यावेळी त्याने स्ट्रोक खेळला त्यावेळी पाहू शकतात त्याच्या प्रतिक्रिया, ऍक्शन पाहू शकतायत. वेगाने मारला होता, ताकद होती, फोर्स केलं होतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 42, 42. नक्की ताकद, टायमिंग दोन्हीचा जो मेळ झाला ना त्या मेळण्याचा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका विनोद यांचा होता. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 धावा मी म्हटलं होतं 40च्या प्लस अपेक्षित असेल. मी म्हणे मीरा संघ आणि तेवढ्या होताना दिसतेत. आखोड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एकच धाव होतोय का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न गम लावून गेले नाही का रे?
हाताला चेंडू राहत नाही. धावसंख्या येथे एक, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि ही फेकी पहा, अंडरआर्म फेकी केली होती. त्याचं कारण मागच्या फेरी एका डायरेक्ट थ्रो केला होता, त्यावेळी तिथे चुकी घडली होती जय किसनच्या माध्यमातून. त्यामुळे संदीप किनी सँडी याने तो अंडरआर्म फेकण्याचा प्रयत्न केला होता, अंडरआर्म थ्रोचा वापर केला होता. तरी पण चुकी झाली. आता बोल, आता काय करायला पाहिजे? आता सँडी देखील डोक्यावर हात ठेवतो, नक्की करायचं तरी काय. धावसंख्या 43. 5 गडी बाद. ओ लेगस्टम्पच्या बाहेर आहे बॉल. पंच वलटात पुन्हा एकदा प्रतिक्रिया कळवतायत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल, काउंट धावा धाव फलकावरती 44. आणि व्हाईटच्या धावा शांताराम सर या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतायत. नक्की धावा वाईटच्या येताना दिसत आहेत. जवळपास दुसरा या तिसरा वाईटचा चेंडू आपण बघतोय आतापर्यंत. वाईट आणि ओव्हर थ्रो, मिसफिल्ड ह्या धावाच आपण जास्त बघितल्या ह्या इनिंग्समध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 धावा होताना सुरेख चेंडू. हा बघा, अशाच पद्धतीने चेंडू हाताळा हवा होता. सुरेंद्र स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात आपल्याला. मारण्याचा प्रयत्न केला जातोय, चुकतोय. हा बघा, क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. पूर्णतः बॅटला स्विंग केलं गेलं, मात्र ते बॅटचे चेंडू रडारमध्ये आला नाही. कारणासह निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली. आणि हे बॉल तुम्हाला आधी हाताळायचे होते. शेवटचा बॉल. ओ चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर योग्य बॉल टाकला मैदानाच्या आतमध्ये. आणि 4 षटकांचा खेळ अखेरीस धावा धाव फलकावरती बनवल्यात मीरा मास्टर्स या संघानं. 11च्या सरासरीनं 44 धावा धाव फलकावरती बनवल्यात. 45 धावेच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम नारंगी बी मास्टर्स या संघाला. 45 होऊ शकतायत. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला मैदानावरती ठेवायचा आहे. आणि एक गोष्ट शांताराम सर, मैदानावरती काय आहेत, मागच्या 2 बॉलवरती रन नाही आलात, त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहेत, तर नारंगी संघ मैदानाच्या मध्ये आव्हानाचा पाठलाग करेल त्यावेळी चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत. बॅटिंग कशी झाली पाहूया. रमाकांतनं 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवलीत. नंदूनं 6 मध्ये 13 केल्यात. सुरेंद्रनं 9 चेंडूमध्ये 13 नॉटआउट केल्या होत्या, त्या आपण पाहिल्यात. गोलंदाजी मीरा मास्टरची. हेमंतचं 1 षटक 5 धावा 1 विकेट. संदीपचं 1 षटक 15 धावा. जगदीशचं 1 षटक 10 धावा. आणि जय किसनचं 1 षटक 14 धावा. म्हणजे हेमंत सोडल्यात तर बाकीचे खेळाडू 10, 14, 15 या गोलंदाजीवरती पाहायला मिळाल्यात. तेही आपण पाहिलं. वॅगन व्हील पाहिलं. ऑन साईड ऑफ साईड ह्या गोष्टी पण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत कशा प्रकारे झालेल्या आहेत. चला टॉस करूयात. नवघर आणि कोळशे कॅप्टन नसतील, त्यांच्यापेक्षा इतर खेळाडू आहेत, तेही आले तरी चालतील, पण टॉस होणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कर्णधार सेकंड राऊंडचा सेकंड इनिंगचा जोपर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होईल त्याच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. ही विनंती असणार आहेत. रूल्स रेग्युलेशन कडक आहेत. आता लाईट्स ही ऑन होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये लाईट्स मध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल. कुलशेतचा कर्णधार आलेत. नवघरचे कॅप्टन चला या. टॉस आपण करूयात. 2 संघादरम्यान काही देणगीदार आहेत सध्या स्क्रीनवरती. प्रशांत गजानन पाटील साहेब, श्री विनायक तुकाराम पाटील साहेब देवा ग्रुप, श्री दशरथ गजानन पाटील साहेब समाजसेवक सायनाथ नगर चे व्यक्तिमत्व, विशाल विनायक पाटील साहेब यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. श्री प्रकाश रमाकांत पाटील अप्पा, जयेश कांबडी, साई कीर्ती ग्रुप, श्री हेमंत भाऊ घरत आर्थिक देणगीदार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे आपण एक बॅनर पाहतात, त्याच्यावरती सर्व खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. मनीष हरिचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. श्री विशाल विनायक पाटील साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी. श्री रजनीश किसन पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000. श्री प्रशांत गजानन पाटील साहेब यांच्याकडून 10,000. श्री रमेश वामन पाटील साहेब यांच्याकडून 25 किलो चिकनची सुविधा, त्याबद्दल आभार. श्री विनायक तुकाराम पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफीज आहेत त्या आपल्याला दिल्या गेल्यात, त्याबद्दल मनापासून आभार. श्री नरेंद्र रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2 तांदळाचे जे कट्टे आहेत ते दिले गेले, त्यांचा आभार. श्री महेंद्र प्रभाकर पाटील, श्री दशरथ गजानन पाटील साहेब आणि श्री सदानंद गजानन पाटील साहेब माझे नगरसेवक यांच्याकडून आपल्याला 21,000 रुपयाचं सहकार्य लाभल्यात, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. श्री प्रकाश रमाकांत पाटील अप्पा व जयेश कीर्ती ग्रुप यांच्याकडून 5,000. श्री हरिचंद्र पाटील बाबूशेठ यांच्याकडून देखील सहकार्य लाभल्यात. टॉस होतोय. सह खजिनदार जगदीशजी गरज साहेब आहेत, त्यांच्या सोबत आपण तर नाणेफेकीचा कॉल होतोय. कोलशे संघ वर्सेस संघ आहे तो विरुद्ध संघ नवघर संघ. सन्मान केला जातोय. नवघर टीम कर्णधाराचा सन्मान केला जातोय आणि कोलशेचे कर्णधार आहेत ते मोहन घरात, त्याचा सुद्धा सन्मान केला जातोय. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाणार. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गतचे सहखजिनदार जगदीश घरत यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व जगदीशजी गरज साहेब आणि त्यांच्यासोबत कॉइन स्पिन झालाय. पाहूया कोणाच्या बाजूने गेलेत. कोळशेच्या बाजूने गेलाय की नवघरच्या बाजूने गेलेत.
आदरणीय जगदीशजी गरज साहेबांचा सन्मानित सन्मान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्लस 40+ क्रिकेट प्लस यांच्या वतीने हा केला जाणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेशजी मांगेला साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद जगदीश गरज साहेब, आपण दिलेला वेळ आहे त्या वेळेबद्दल आपलं पुण्यात मनापासून आभार आहेत आणि विनंती असेल आपण या मैदानावरती या संपूर्ण मॅचचा आनंद घ्यावा ही आपणास विनंती असणार आहे. स्क्रीनवरती लक्ष पाहूया. 24 बॉलमध्ये 45 धावेची गरज आहे. काही देणगीदार आहेत. हरिचंद्र पाटील बाबू शेठ यांचा मनापासून आभार आहेत. श्री गोविंद गजानन पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला 3000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभलात. त्यांचंही मंडळाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. 24-45 आहेत. प्रति ओव्हर तुम्हाला 11 पेक्षा थोड्या जास्त घ्यायचे आहेत. म्हणजे सरासरी जर पाहिली तर 11च्या धावगतीनं मैदानावरती खेळायचं आहेत आणि 11ची धावगती आली की एक मोठा फटका तुम्हाला डिमांड टेबल खेळायला लागतो. अन्यथा डबलने काम चालू शकतो आहेत, पण डबलने काम करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट ही ठेवावी लागणार आहे. नक्कीच म्हटल्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट महत्त्वाची आहे आणि ते इथे घडणं गरजेचं आहे. कारण आता वाऱ्याचा वेग थांबलेला आहे. मोठे फटके जाणं शक्य ना असं म्हणण्यापेक्षा थोडंसं ताकदीचा मारावा लागणार आणि तो प्रयत्न केला जाईल. मात्र रनिंग बिटवीन द विकेट महत्त्वाचे असणार. वेळ वाया घालू नये ही दक्षता घ्या, कारण बरेचसे सामने खेळवले जायचे आहेत. आजचा दिवस आहे, सर्व सामने आजच खेळवले जातील. अंतिम सामना उशीर जास्तीत जास्त लवकर होईल असा प्रयत्न नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सपोर्ट द्याल, साथ द्याल अशी आशा आम्ही बाळगत असतो. सामन्याकडे वळतोय. 45 धावांचं लक्ष. 24 चेंडूच्या मागे पाहायला मिळतं. पहिला चेंडू सुरेंद्र गोलंदाजी मार्गावर. प्रकाश पाटील पप्पी यांच्या चेंडू फटका पहिला पाहायला मिळतो. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विक्रम क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र धाव एकच येते. जगदीश भोईर आणि प्रकाश पाटील ही जोडी मैदानात पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. आज त्यांना पुन्हा एकदा या मैदानावरती झळकावं लागेल. चांगली इनिंग पेश करावी लागेल. जगदीश भोईर यांना नेहमी आपण नारंगी प्रीमियर लीग गावकप या मैदानावरती पाहत असतो. त्यावेळी बऱ्याच खेळाडूंना आपण पाहत असतो या मैदानावरती. पुढचा बॉल फटका ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 1-1 पुढे जात असताना धावसंख्या 2 धावा. 22 बॉलमध्ये 43 धावेचं लक्ष या मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. नारंगी बी मास्टर्स वर्सेस मीरा मास्टर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. प्रकाश आणि जगदीश जोडी आहेत. तर सुरेंद्र मैदानावरती आतापर्यंत पहिले 2 बॉल त्याने चांगले टाकलेत. अचूक लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरेंद्र यांनी केलेला आहे. तिसरा बॉल फटका दर्जेदार खेळलाय. कडक स्ट्रोक खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. प्रकाश यांची इनिंग या ठिकाणी समाप्त होईल. विकेट लागला नारंगी बी मास्टर संघाला. पहिला प्रकाश गॉन. माझी माऊली गो एक वीरा माऊली. माझी माऊली गो एक वीर माऊली गो. सुखानं ठेव माझे अगरी कोल्यांना रुपेची धर सावली गो. सुखानु ठेव माझे आगरी कोल्यांना कृपेची धर सावली गो. थँक्यू. विकेट कशा प्रकारे आलं ते स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जातं. डीबीएन लाईव्हच्या वतीनं 2 कॅमेरामॅन आज खूप चांगलं काम करतायत. पहिल्या 3 बॉलचा काही संपला. धावा फलकावरती 2. एक गड्याच्या मोबदल्यात आपण या गोष्टी पाहू शकतायत. 45 नाव टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 11च्या घरामध्ये आहे. तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. सरासरी पर ओव्हर. पुढचा बॉल स्लॉगेट करण्याचा प्रयत्न मनोहरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला परंतु चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्ग होत असताना डॉट येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पहिल्या 4 बॉल नंतर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होत आहे. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा पाहिल्या तर लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट होत असताना पहिल्या 5 बॉल नंतर धावा आहेत शांतारामसह 3 धावा आहेत त्यांना दिसतात. संत सुरुवात पाहायला मिळते. गडीवाद सुद्धा एक क्रम झालेला आहे प्रकाश पाटीलच्या रूपाने. धावांचा वेग वाढणं गरजेचं. 11च्या सरासरी प्लस चालणं गरजेचं होतं. आतापर्यंत 5 चेंडू फक्त 3 धावा त्यांना दिसतात. सुरेंद्र शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सॉफ्ट हँड पद्धतीने खेळताना 9 मायनसल्याकडे चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक नाही येते ते. 1 धाव पूर्ण केली जाते. 4 धाव होताना दिसतात. पहिलं षटक पूर्ण होत असताना नारंगी संघ 45 धावांचं लक्ष. हे लक्षात ठेवून खेळण्याची आवश्यकता आहे मला वाटतं. परंतु सध्या तरी फक्त धावा होतात ते 4 एक षटकामागे.
नाही कारणही आहेत, कारण की तिथे पण सुरुवातीला मीरा मास्टरला पाहिलं तर त्यांच्या रन होत्या 5. नारंगी संघ मैदानावरती बॅटिंग करतोय त्यावेळी त्यांच्या धावा 4. सुरुवात तिथे देखील मीरा मास्टरनं शांत केली होती. कंपॅरिझन सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर मीरा मास्टर 5ला 1 विकेट होता, नारंगी मास्टर 4ला 1 विकेट आहेत. विकेट दोघांच्या बरोबर आहेत, फक्त एका धावेचा फरक आहे. पण एक धाव तुम्हाला एक्स्ट्रा करावी लागतात. जसं आपण नेहमी समालोचन करताना एक गोष्ट म्हणत असतो की समोरच्यानं 3 षटकार मारले तर विजयासाठी 4था षटकार आपल्याला मारायचाच असतो. तो 4था मोठा फटका येणं गरजेचं आहे. तसं आता नारंगीला पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या. सेकंड ओव्हरमध्ये जिथे मीरा मास्टरनं सुरुवात केली होती संदीपच्या षटकामध्ये, तशी सुरुवात जर केली ना तर या मॅचचं चित्र काहीसं वेगळं असणार आहे. आणि मी म्हणेन प्रयत्न तर करायलाच हवा ना. ज्या धावांचं लक्ष एवढं ठेवलं गेलेलं आहे, आता तर सरासरी जवळपास 13च्या प्लस होताना दिसते. 1367 13.5च्या वर सरासरी आता पाहायला मिळते. 18 चेंडू मागे 41 धावांची आवश्यकता आहे. तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. बघायचं आहे, प्रयत्न केला जाणार आहे. पहिला चेंडू इथे झेल आणि झेल बाद. जगदीश भोईर गडी बाद क्रम होताना दिसतोय. आउट. अवतरली भूमीवरी हो, अवतरली भूमीवरी न आली सोन्याच्या पावलाने, अवतरली भूमीवरी न आली सोन्याच्या पावलाने. आगरी कोल्यांची शिराव हात न ठेवलाई कवीर आईने, आगरी कोल्यांची शिराव हात न ठेवलाई कवीर आईने. तर विश्लेषण तू सांगितलेलं पहिल्या षटकामध्ये 4 धावा नारिंगी संघाच्या आणि मीरा संघाच्या 5 धावा, मात्र इथे दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद होते. मोठे फटके येणे गरजेचे आहे. तो प्रयत्न करण्यामध्ये त्या नादामध्ये जगदीश भोईर बाद होताना दिसत आहेत. डिमांडही मोठ्या फटक्याच्या, मग डिमांड मोठ्या फटक्यासाठीच तिथे या क्षेत्ररक्षकाने हा दुसरा कॅच घेतलाय, त्यामुळे तोही क्षेत्ररक्षक सध्या बिझी आहेत. प्रीतमच्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिले. प्रीतम याने जगदीश भोईर यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नवीन खेळाडू राजेश मैदानावरती येत आहेत, जबाबदारी त्यांच्यावरती आहेत. 4ला 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. आणि क्रिकेटचा खेळ कधीही कुठल्याही श्रेणी बदलू शकतोय. सध्या आपण एक गोष्ट पाहिलीत, इंटरनॅशनल लिजंड लीग आपण सध्या पाहिलीत, जिथे भारतीय संघाच्या आपण इंडियाला पाहिलं खेळ करत असताना सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांना आपण पाहिलं, एक चांगली इनिंग त्याने पेश केलीत आणि तो फायनलचा मॅच जिंकत असताना आपण पाहिलं. लिजंड खेळाडू काय करू शकतायत ह्या गोष्टी आपण सांगू शकतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकेट आलाय का? विकेट आला मैदानावरती. राजेश आले आणि राजेश माघारी परतले. गॉल. उड उड र पाखरा जा कारल्याचे डोंगरा, उड उड र पाखरा जा कारल्याचे डोंगरा. और निरोप संग आईला मी येगे तुझे भेटीला न सैता बाकाचे गो महिन्याला. औरा निरोप सगाईला मी येईन तुझे भेटीला न चैता काकाचे गो महिन्याला. और निरोप संग आईला मी येगे तुझे भेटीला न सैता बाकाचे गो महिन्याला. थोडंसं पुढे आले होते. पाठीमागे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी विकेट किपरने चपलाई दाखवली होती. त्यापूर्वी त्यांना बाद केलं होतं आणि यष्टी उडवत असताना तिथून विकेट आल्यात. नवीन खेळाडू रामचंद्र मैदानावरती दाखल झालेले आहेत. एक काल गाजवलेला आहे, आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतात पाहण्यासारखं असणार आहेत. 3 सिक्सरसाठी योग्य जिगर त्यांच्याकडून 1000. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातात तोपर्यंत 22च्या माध्यमातून एक रन कंप्लीट. धावसंख्या फलकावरती 5. लालच बुरी बला है. थोडस थकवाचा नव्हतो रे, ओलीची अजून उतरली नाही. तर नक्की 3 षटकारासाठी योगेश घर त्याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. इथे बघायचा, इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. संपले. नाहक प्रयत्न, काही गरज नसताना हे 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चैता महिन्याचे 9मी दशमीला, चैता महिन्याचे 9मी दशमीला. चल चल नकवा, चल चल नकवा आईचे जठरला, चल चल नकवा, चल चल नकवा आईचे जठरला. आईचे जत्रेला, आईचे जत्रेला. थँक्यू. 6वरती 4 गडी बाद झालेले आहेत. मनोहर आणि जय किसन मैदानावरती पाहायला मिळतात. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. प्रीतम चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रीतम याने हाताळलेली आहे. आणखीन एका गोष्टीची चर्चा तर रंगणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या गोष्टीकडे देखील आम्ही येणार आहोत, काही वेळामध्ये येणार आहोत, त्यामुळे ती गोष्ट नाही सांगायची.
फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने सांगितलं वाईड. वाईड आलाय, वाईड वेल कोणावरती येणार आहे मैदानावरती दर्शवणार आहेत. धावा फलकावरती 7. हा नक्की 7 धावा. 1.4 चेंडू 7 धावा, 4 गडी बाद. नारिंगी संघ 45 धावांचं लक्ष आहे. 4 गडी बाद होण्यावर 7 धावा होताना दिसत आहेत. मीरा संघ सध्या आपल्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी प्रीतमकडून पाहायला मिळतं. ज्याने झेल टिपला होता पहिल्या षटकामध्ये तोच प्रीतम. त्यानंतर सुरेंद्र यांनी झेल टिपला जो गोलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण होताना दिसतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. हुसेन बोल्टच्या पेक्षा जय किसन वेगाने धावले होते. इतक्या वेगाने धावले होते की त्यांना पोहोचायचं होतं. 2 धावा कंप्लीट. धावा फलकावरती 9. 4 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. 13 बॉल मध्ये करायचे रन 36. सोडून दिलाय बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. या मॅचचं समीकरण 13 बॉल मध्ये 35 धावेची गरज आहे. 10 ला आतापर्यंत 4 विकेट गमावल्यात. पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या गोष्टी. फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय. विकेट किपर गोलंदाज येतात चेंडूवरती. त्या ठिकाणी घेतलाय स्वतः गोलंदाज प्रीतम यांनी कॅच. 5वा धक्का लागलाय टीम नारंगी बी इथून. नारंगी बी मास्टरला 10 वरती असताना 5 गडी बाद. गॉम. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारताई माझी काका. कारले डोंगराव पडलाय धुका ग आई मजल्याव घेतई धोका. कारले डोंगराव पडलाय धुका ग आई मजल्याव घेतई धोका. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका. कारले डोंगराव पडलाय धुका ग आई मजल्याव घेतई धोका. कारले डोंगराव पडलाय धुका. धनंजय जाणवते ते इलियास पठाण म्हणजे विलास पठाणची कमतरता जाणवते एनसीसी बी संघाला. कालच्या दिवसामध्ये त्याला राखून ठेवलं होतं आजच्या सामन्यासाठी, मात्र आज तो इथे उपलब्ध दिसत नाही. मला असायला हवा होता चौकार षटकारचा बादशाह इलियास पठाण विलास, मात्र तो आता टीममध्ये असणं गरजेचं होतं. नाही आता पोहोचले तसं काही गोष्टी आपल्यापर्यंत कळालेल्या आहेत. थोडा लेट झालाय. आता पोहोचलेत रे, तो पण टीम नाही पोहोचले पाहिजे ना बाहेर. हे सुद्धा आहे की नाही. षटक पूर्ण होत असत. 2 धावा 10 गडी बाद क्रम 5. नीत आते हाय हाय. चला 12 बॉलचा खेळ आहे. 35 धावेची गरज आहे. स्ट्राईक वरती जय किसन, गोलंदाज चंद्रकांत भोईर मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही आहेत. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळत आहेत. धावा फलकावरती 11. येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 34. 12 बॉल मध्ये 34 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जय किसान स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला दिलीप, समोर चंद्रकांत, चंदू. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल खूप चांगला टाकलाय. विकेट किपरची चपलाई. फलंदाज मैदानाच्या बाहेर. जय किसन यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. तुझ्या पालुकीला गोंडा गो मंदिराला झेंडा. आई तुझ्या पालुकीला गोंडा गो मंदिराला झेंडा. थँक्यू. 11 धावा 6 गडी बाद. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 11ला 6 विकेट गेल्यात. चंद्रकांत यांनी विकेट मैदानावरती मिळवलेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उदय दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. षटके दरम्यान पुढचा बॉल उदय यांच्यासाठी. बॅकफुटला गेले. फटका खूप छान खेळलाय. समोर फटका मात्र विरकावलाय. 1 कंप्लीट झालं. दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती करायचा. धावचीची संधी. तिथेही धावचीची संधी. मैदानावरती विकेट आलाय. काय चाललंय गडी बाद क्रम एकामागे होताना दिसतोय. काही आवश्यकता नसताना गडी बाद होताना दिसतोय. इथे एकच धावाची मला वाटते धनंजय, मात्र प्रयत्न दुसऱ्या धावेचा. पाठलाग आहे 45 धावाचा मान्य आहे, मात्र धावा येणं सुद्धा गरजेचं हे सुद्धा मान्य असताना इथे गडी बाद क्रम होताना दिसतोय. सर्वांना बॅटिंग भेटणार, सर्व मैदानाच्या आतमध्ये जाणार हेही गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी तसं असायचं प्रत्येकाला बॅटिंग हवी असते. मग तो मैदानाच्या आतमध्ये आउट होऊया नो, पण तो जाणार येणार. आता चित्र तसंच आहे ना. मला बॅटिंग दिली तर मी खेळायला येतो ना, तर मी खेळायला येत नाही. धावा दिला 12 धावा 7 गडी बाद.
12ला 7 विकेट गेलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट आहे 10 बॉलमध्ये 33 धावा करायचे आहेत. पण काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे, तो बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. चर्चा त्या गोष्टीची केली जाईल. चंद्रकांत मैदानावरती तयार आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चंद्रकांत यांनी केलेली आहेत. अचूक लेंथ वरती त्यांना मारा केलाय, त्यामुळे निर्णायक ठरल्यात. फलंदाजीमध्ये काहीसे त्यांना आपलं हुकूमत्ता दाखवता आली नाही. आता गोलंदाजीमध्ये प्रात्यक्षिक दाखवतात असं म्हणायला हरकत नाहीये. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? ड्राईव्ह केला, आपल्याला असं वाटलं की सिंगल येईल की काय. सेम घडलं होतं. आपण बघितलं रमाकांत भोईर हे सुद्धा असेच बाद झाले होते आणि सेम मला वाटतं हिट विकेट होतंय का नाही. गोष्ट रिप्ले मध्ये बघू शकतोय. पुन्हा काय घडलंय होतोय. हा सुरेख चेंडू हाताला जातोय हा डिफेन्स आणि काय झालंय हे गरीब आक्रम होताना दिसतोय. नाही, ड्राईव्ह तर केला, त्याच्यानंतर ती बॅट म्हणजे आपण एखादा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एक स्ट्रोक खेळतो ना, म्हणजे लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळी स्ट्रोक खेळतो त्यावेळी आपली बॅट जशी राहते तशी ती बॅट वेगाने मागे आली होती. त्यामुळे ती यष्टांच्या वरती आदला दसरा पाहायला मिळाल्यात आणि हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात संदीप किनी सँडी आलेले आहेत. मागचा कुत्रा सुद्धा तोच बघतोय कसा गडी बाद झालेला आहे. ओ संदीप आलेला आहे. सँडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. येणारे बॉल आहेत 9 चेंडूमध्ये 33 धावेची गरज. सर्व काही आशा अपेक्षा याच खेळाडूवरती आहेत आणि तोच आता मैदानावरती आलेला आहे. नक्की 35चा खेळाडू आहे, अपेक्षा असायलाच हव्या. मात्र वातावरण बदल आहे आणि या वातावरण बदलाचा कितपत फायदा होईल फलंदाजाला हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली 9 चेंडूचा खेळ मैदानावरती 33 धावेची गरज. बॅटिंग आलेले आहे संदीप किनी सँडी यांना. समोर चंद्रकांत. भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळलेले दोन्ही खेळाडू आहेत. वेगाने स्ट्रोक खेळायचा होता. पाठीमागे चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झाला. डॉट बॉल आलाय. 8 बॉलमध्ये 33 धावेचं लक्ष मैदानावरती पाहायला मिळेल. पहा बॉल मिस केलाय, थोडा खाली राहायला पडल्यानंतर आणि विकेट किपरच्या दिशेने जात असताना यष्टांच्या वरून गेलाय. डॉट. सुरेख गोलंदाजीमध्ये विलास पठाण असायला पाहिजे होता. आज निश्चितच त्याची कमतरता जाणवते एनसीसी संघाला. सातत्याने योगेश दादा आम्हाला माहिती देतात की विलास असते तर काही चित्र वेगळं असतं. 8 बॉलमध्ये 33 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुण्यात सर्व काही सेट आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ घेतला जातो फिल्डिंग करणारी टीम मीरा मास्टर कडून. पाहूया हा वेळ कोणासाठी फायदेशीर ठरणार किंवा हा वेळ कोणाच्या कामी येणार याची चर्चा सध्या मैदानावरती असणार आहेत. येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 33 धावेची गरज. स्ट्राईक एंडला संदीप किनी सँडी. हे 2 बॉल निर्णायक आहेत. पाहूयात. फटका खेळलाय, वेगाने खेळलाय, चेंडू चाललाय. 1 बाउन्स ते बाउंड्री लाईनच्या पार. संदीप किनी सँडी यांच्या बॅट मधून 4 धावेंचा चौकार. आहे आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय. थँक्यू. 2 गोष्टीची चर्चा. शेवटचा बॉल आहे. 7 मध्ये 29 करायचे आहेत. शेवटच्या ओव्हर मध्ये किती ठेवायचे आहेत हाही विचार करायचा आहे आणि शेवटच्या ओव्हर नक्की स्ट्राईक कोणाला घ्यायचा आहे हाही विचार असणार आहे. त्यामुळे 7 बॉल 29 धावेचं लक्ष. ओ नो वाईड आलाय मैदानावरती, वाईड आलाय. आता 7-28 आहेत. येणारे बॉल आहेत 7, करायचे आहेत 28 धावा. नक्की 7-28 समीकरण पाहायला मिळते. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. फलंदाजीच्या मनामध्ये काय चाललंय हे सुद्धा गोलंदाजाला ओळखावं लागणार आहे. ह्या चेंडूवर 1 धाव करणार, बिग हिट करणार, काय करणार बघतोय आपण. हा चेंडू, हा ड्राईव्ह 6चा होतोय का फटका? षटकार. 6 धावांचा फटका. फलंदाजाने ठरवून ठेवलं होतं की हा सीमापार पाठवायचं आहे आणि प्रयत्न केला गेला षटकाराच्या दिशेने. 6 धावांसाठी. थँक्यू. ज्यासाठी संदीपला केला होता अट्टहास तो श्रण आता व्हावा गोल. मैदानावरती संदीप किनी सँडी याच्या बॅटमधून आला षटकार. येणारे बॉल 6 बॉल मध्ये लक्ष असणारे 22 धावेंचं. जोपर्यंत संदीप किनी सँडी आहे तोपर्यंत या मॅचच्या सर्व काही आशा पल्लवीत असणार आहेत आणि संदीप किनी सँडी आतापर्यंत 3 बॉल मध्ये 10 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. पुढचा मॅच होतो त्याचा टॉस नवगर आणि कोलशेत मध्ये झालेला आहे. डिसिजन काय घेतलाय ते आपण कळवायचं आहे.
आणि लगेच आपण तयार राहायची ही विनंती असणार आहे. येणारे बॉल 6 बॉल मध्ये 22 धावेची गरज आहे. शांताराम सर, हा मॅच रंगताना पाहायला मिळतो आणि का रंगायला नाही बाबा? संदीप किनी सँडी आल्यानंतर आता हा मॅच रंगलेला आहे. पण नक्की 35चा खेळाडू आहे ना, हा खेळाडू मदार असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेच आपल्याला पाहायला मिळते. त्याने दाखवून दिले 2 चेंडू मागे 10 धावा टोलवताना, 1 चौकार, 1 षटकार, 1 2 धावांचा फटका, ह्यात धावा येताना दिसतात. 3 चेंडू मध्ये 10 धावा. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये मीरा संघ पाहायला मिळत असला तरी महत्वपूर्ण हे पहिले 3 चेंडू असणार आहेत. पहिले 3 चेंडू जबाबदारीने टाकावे लागतील. स्वतः कर्णधार आलेले आहेत. कर्णधार आहे, ड्राईव्ह केलाय तिथे, स्वतःला सांगितलंय नाही आता थोडा वेळ घ्यायचा आहे मला. वेळ का घ्यायचा आहे? संदीप किनी दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग करतायत, त्यांना या श्रेणी साथ देणं गरजेचं आहे. आणि म्हणतात ना की डोक्याचा वापर करायचा असतो, तो डोक्याचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये. हेमंत यांनी स्ट्राईक रोटेशन केलंय, स्ट्राईक मिळालेले आहेत. संदीप किनी सँडी यांना 5 मध्ये 21 धावेची गरज. 5-21 आता बिगिटची गरज आहे. आणि आता बिगिट मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज तेवढा हुशार असायला. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये सुद्धा चाललेलं आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी केल्यावर हा फलंदाज थांबू शकतो आणि जो प्रयत्न केला जाणार आहे. 5-21 समीकरण पाहायला मिळते. समोर टाकलेला बॉल, त्याला ड्राईव्ह केला, चेंडू मात्र चालला बिटवीन द गॅप मध्ये, क्षेत्राच्या धावतात, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. थँक्यू. पाहू शकता संदीप यांची बॅट स्विंग जोरात असते. नेहमी आपण ज्यावेळी संदीप यांच्या बॅटमधून फटका पाहतात तो जो वेगाने निघून जात असतो, तसंच मैदानावरती घडलाय. 2 क्षेत्रक्षे धावले होते पण त्या दोघांच्या मधून बॉल फरार होत असताना मिळालेला धावा 4 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष आहे. आणि हा मॅच जिंकला तर एक वेगळंच दृश्य मैदानावरती होणार आहे. नक्की 4-17 समीकरण पाहायला मिळते. संदीप सँडी आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला कॅमेऱ्याच्या झूम मध्ये. आणि निश्चितच 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. ड्राईव्ह केला गेला, 1 धाव पूर्ण होतंय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का बघायला मिळतंय इथे. आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 3-15चं समीकरण अजूनही आहे. आशा पल्लवित आहेत दोन्ही संघासाठी. महत्वाचे 3 चेंडू गेले, 3 चेंडू बाकी आहेत. ह्या 3 चेंडू मागे 15 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला जाईल, महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. ह्या चेंडूला रोखणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क गोलंदाज त्याला, मात्र फलंदाजाला सुद्धा ह्या चेंडूचं महत्व कळलं आहे. ह्या चेंडूवर एखादा बिग हिट आलाच पाहिजे आणि तो प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं. यस, निर्णायक चेंडू मैदानावरती. या मॅचचं सर्व समीकरण सांगणारा हा बॉल. 3 बॉल मध्ये 15 धावेचं लक्ष. समोर संदीप किनी सँडी. नाही नाही नाही, बॅट मध्ये आला, थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळाला. येणारे बॉल आता मैदानावरती राहिलात बाकी 2 मध्ये करायच्यात 15. मागचा बॉल जसं एकदा आपण पाहिला होता थोडा खाली राहिला होता, तसाच हा बॉल खाली राहिलाय, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही आला. येणारे बॉल 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 15. आता 2-15 अजून 1 चेंडू चांगला टाकायला हवा. प्रयत्न केला जाणार आहे. फलंदाज सुद्धा प्रयत्न करेल. ह्या चेंडू मागे नाही, धाव काढण्याचा प्रयत्न नाही. मग शेवटच्या चेंडू 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगले प्रयत्न म्हणायला हरकत नाही संदीप सँडी यांच्याकडून पाहायला मिळते. 6-7 चेंडू मागे 16 धावा आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. 15 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉल स्ट्रायकिंगवरती संदीप किनी. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू मात्र निघून जाईल, सीमारेषेच्या पार निघून जाईल. हा मॅच मैदानावरती संपलाय आणि या चौकारानं हा सामना आपण पाहिला तर गमवावा लागलाय टीम नारंगी बी मास्टर्स या संघाला. मीरा मास्टर्स कॉंग्रॅच्युलेशन, आपलं अभिनंदन सर आहेत. चला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये जायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे आणि मीरा मास्टर्सचा जो प्रवास आहे तो प्रवास पुढे चालू राहील. नारंगी बी मास्टर्स हडलक आपला मना